नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर। सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण पाहत आहोत पोलीस भरती, तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सेवा भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न। आज आहे आपला सराव संच 31। वळूया प्रश्नांकडे। प्रश्न क्रमांक 1, महात्मा गांधी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1869। प्रश्न क्रमांक 2, महात्मा गांधींचा जन्म कोणत्या राज्यात झाला? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात या राज्यामध्ये झाला। प्रश्न क्रमांक 3, महात्मा गांधीजींचा पुण्यतिथी दिवस हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह कोणता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नाताळ सत्याग्रह हा महात्मा गांधी यांनी केलेला पहिला सत्याग्रह आहे। प्रश्न क्रमांक 5, बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नीळ या पिकाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 6, महात्मा गांधीजींनी प्रथम सत्याग्रहाचा वापर कोठे केला होता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी दक्षिण आफ्रिका येथे महात्मा गांधीजींनी प्रथम सत्याग्रहाचा वापर केला होता। प्रश्न क्रमांक 7, महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा गांधीजींना महात्मा ही पदवी दिली। प्रश्न क्रमांक 8, महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी कोणी दिली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सुभाषचंद्र बोस यांनी राष्ट्रपिता ही पदवी महात्मा गांधीजींना दिली। प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात किती वेळा अध्यक्ष होते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 1 वेळा। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी आधुनिक गांधी कोणास म्हटले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बाबा आमटे यांना आधुनिक गांधी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 12, अमेरिकन गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मार्टिन लुथर किंग यांना अमेरिकन गांधी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले माझे सत्याचे प्रयोग हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी गुजराती या भाषेमध्ये लिहिले। प्रश्न क्रमांक 14, महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात केव्हा आले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1915 साली महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले। प्रश्न क्रमांक 15, महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला कोणत्या दिवशी सुरुवात केली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधीजींनी दांडी यात्रेला सुरुवात केली। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी करा किंवा मरा ही घोषणा कोणी दिली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी महात्मा गांधी यांनी करा किंवा मरा ही घोषणा दिली। प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी गांधी आयर्विन करारावर कोणत्या दिवशी सही झाली? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 5 मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करारावर सही झाली। प्रश्न क्रमांक 18, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजघाट। महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव राजघाट आहे। प्रश्न क्रमांक 19, लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी विजय घाट। लाल बहादूर शास्त्री यांच्या समाधीस्थळाचे नाव विजय घाट आहे। आणि आजचा शेवटचा प्रश्न, मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती कोण? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी लाल बहादूर शास्त्री हे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे पहिले व्यक्ती आहेत।